इन लास्ट लेक्चर ऑफ डी अँड ए ब्लॉक एलिमेंटच्या लास्ट सेक्शनला आपण बघितलेलं आहे की ॲटॉमिक रेडियस अँड ॲटॉमिक साईज हाऊ दे आर डिक्रीजेस अँड वाय दे आर द इन्क्रीजेस. आपण बघितलेलं आहे काल की ॲटॉमिक साईज ट्रान्झिशन एलिमेंटची सुरुवातीला कमी कमी होत गेली फ्रॉम द स्कॅन्डियम टू द मॅग्नीजपर्यंत, परंतु आयर्न पासून निकेलपर्यंत ती ॲटॉमिक साईज परत कॉन्स्टंट राहिलेली आहे आणि कॉपर आणि झिंकमध्ये परत ॲटॉमिक साईज वाढलेली आहे. आपण सांगितलेलं आहे की दोन इफेक्ट या ठिकाणी आपण बघितलं. एक बघितला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि दुसरा बघितला शिल्डिंग इफेक्ट. या दोन इफेक्ट नुसार सुरुवातीला आपण जर का बघितलं तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा जास्त असतो आणि शिल्डिंग इफेक्ट हा कमी असतो, म्हणून या ठिकाणी ॲटॉमिक साईज ग्रॅज्युअली डिक्रीज झाली. परंतु या ठिकाणी आयर्न पासून निकेल पर्यंत दोन्ही इफेक्ट नियर अबाउट सारखे असतात, म्हणून ॲटॉमिक साईज जवळपास सारखे असते. परंतु कॉपर आणि झिंक मध्ये परत या ठिकाणी शिल्डिंग इफेक्ट वाढतो आणि न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कमी असतो, म्हणून ॲटॉमिक साईज ग्रॅज्युअली वाढते. कारण त्याच्या डी ऑर्बिटल मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून त्याचा शिल्डिंग इफेक्ट त्या ठिकाणी वाढतो आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय असतो, कमी होतो. ओके देन आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ट्रान्झिशन एलिमेंटची. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची. पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी बघायची ट्रान्झिशन एलिमेंटची, दॅट इज कॉल्ड एज ए कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. याच्या अगोदर ऑक्सिडेशन स्टेटच्या संदर्भात आपण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता पहिली प्रॉपर्टी आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज दाखवतात डी ब्लॉक एलिमेंट. त्यातली पहिली प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट म्हणजे काय बघा. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनचा रेट हा काय करतो, वाढवतो. व्हॉट इज द कॅटॅलिस्ट, की कॅटॅलिस्ट म्हणजे काय, जे रिॲक्शनचा रेट वाढवतात त्यांना आपल्याला कॅटॅलिस्ट म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन आपण घेऊया. ए इज कन्व्हर्टेड इनटू द प्रोडक्ट. ए चं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये झालेलं आहे. परत दुसरी एक रिॲक्शन बघूया. ए चं कन्व्हर्शन परत या ठिकाणी झालेलं आहे प्रोडक्ट मध्ये. दोन रिॲक्शन घेतलेली आहे, परंतु दुसऱ्या रिॲक्शन मध्ये आपण कॅटॅलिस्टचा यूज केलेला आहे. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये कॅटॅलिस्टचा यूज केलेला आहे. पहिली रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी लागणारा जो टाइम आहे हा 10 मिनिट आहे, तर दुसरी रिॲक्शन पूर्ण होण्यासाठी लागणारा टाइम जो आहे हा 5 मिनिट आहे. म्हणजे दोघांचा टाइमाचा जर का विचार केला, रिॲक्शनचा रेटचा जर का विचार केला, ज्या रिॲक्शन मध्ये कॅटॅलिस्ट आपण वापरलेला आहे ती रिॲक्शन फास्ट झालेली आहे. ज्या रिॲक्शन मध्ये कॅटॅलिस्ट वापरलेला नाही ती रिॲक्शन स्लो झालेली आहे. बघा कॅटॅलिस्ट म्हणजे काय, जो रिॲक्शनचा रेट वाढवतो. रिॲक्शन पूर्ण करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो कमी असतो, लक्षात घ्या. दोन रिॲक्शन बघितलेले आहे. दोन्ही रिॲक्शन मध्ये आपण पाहिलेलं आहे की फर्स्ट रिॲक्शन हाऊ मेनी टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द रिॲक्शन 10 मिनिट. इन सेकंड रिॲक्शन हाऊ मेनी टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द रिॲक्शन 5 मिनिट. मग दुसऱ्या रिॲक्शन मध्ये काय यूज केला आपण, कॅटॅलिस्टचा यूज केलेला आहे. कॅटॅलिस्ट वापरल्यामुळे रिॲक्शन फास्ट झालेली आहे, लागणारा टाइम कमी लागलेला आहे. की कॅटॅलिस्ट मीन्स काय, टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन हिअर. मग या ठिकाणी आपण दोन्हीच्या ऍक्टिव्हेशन एनर्जी बघूया. बघा फर्स्ट रिॲक्शनचा एनर्जी प्रोफाइल डायग्राम आणि सेकंड रिॲक्शनची एनर्जी प्रोफाइल डायग्राम बघूया. मग या फर्स्ट रिॲक्शन मध्ये जर का आपण बघितलं, याची एनर्जी प्रोफाइल डायग्राम आपण बघूया. इकडे आपण रिॲक्शन कोऑर्डिनेट घेतलेले आहे. या रिॲक्शन कोऑर्डिनेट घेतलेले आहे अलॉंग द एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर घेतलेला आहे पोटेन्शियल एनर्जी. वाय ऍक्सिस वर घेतलेला आहे पोटेन्शियल एनर्जी. मग या ठिकाणी आहे आपला रिॲक्टंट ए. ए रिॲक्टंट आहे. याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं आहे, दॅट इज द प्रोडक्ट. याचं कन्व्हर्शन झालेलं आहे प्रोडक्ट मध्ये. ए इज गेटिंग कन्व्हर्टेड इनटू द प्रोडक्ट हिअर. मग ए चं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये झालेलं आहे. ही आहे त्याची एनर्जी प्रोफाइल डायग्राम. बघा फर्स्ट रिॲक्शनची एनर्जी प्रोफाइल डायग्राम आपण बघितलेली आहे. दोन प्लॉट आपण घेतलेले आहे, एक रिॲक्शन कोऑर्डिनेट, दुसरा पोटेन्शियल एनर्जी.
मग याच्यामध्ये ही ट्रान्झिशन स्टेट आहे. ट्रान्झिशन स्टेट आणि रिएक्टंट मधल्या एनर्जी मधला डिफरन्स जो आहे त्याला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हटलेलं आहे. हे माहित आहे आपल्या सर्वांना. ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे काय तर डेल्टा ई ऍक्टिव्हेशन, दॅट इज कॉल्ड एज ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, बघा रिएक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हटलेला आहे. पहिले रिएक्शनचं एनर्जी प्रोफाइल डायग्राम आपण बघत आहोत. रिएक्शन कोऑर्डिनेट घेतलेला आहे, पोटेन्शियल एनर्जी दोन्ही वर्सेस घेतलेले आहे याच्यामध्ये. मग या ट्रान्झिशन स्टेट आणि या रिएक्टंट मधला जो डिफरन्स आहे त्यांना आपण ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हटलेला आहे. दुसऱ्या याची आपल्याला परत एनर्जी प्रोफाइल डायग्राम बघायची आहे. सेकंड याची तेच ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला घ्यायचं आहे. ओके, हियर I will write the potential energy on the y-axis. On the x-axis I will write here the reaction coordinate. याच्यावर घेतलेला आहे आपल्याला रिएक्शन कोऑर्डिनेट. मग या ठिकाणी घेतलेला आहे आपण रिएक्टंट, दॅट इज ए. सेकंड रिएक्शनचा एनर्जी प्रोफाइल डायग्राम. या रिएक्टंटचं कन्व्हर्शन परत कशामध्ये झालेलं आहे? प्रोडक्ट मध्ये. सो आय विल राइट द प्रोडक्ट इन दिस वे. याचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये झालेलं आहे. मग कोणत्याही रिएक्शनला रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये व्हायचं असेल तर त्याला ट्रान्झिशन स्टेट मधून जावं लागतं. SN1 SN2 रिएक्शन बघितलेली आहे. मग आता जर का बघितलं आपण या ट्रान्झिशन स्टेट आणि या रिएक्टंट मधला डिफरन्स. ए मीन्स काय? दॅट इज द रिएक्टंट. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय? दॅट इज द डेल्टा ई ऍक्टिव्हेशन हियर. ओके, लक्षात घ्या. दोन रिएक्शन बघितलेले आहे आपण, ए आणि बी. ए रिएक्शन मध्ये कॅटलिस्टचा यूज केलेला नाहीये. बी रिएक्शन मध्ये कॅटलिस्टचा यूज आपण केलेला आहे. ज्या रिएक्शन मध्ये तुम्ही कॅटलिस्ट वापरता ती रिएक्शन फास्ट झालेली आहे. ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्टचा यूज केला नाही ती रिएक्शन स्लो झालेली आहे. म्हणजे दोन्ही एनर्जी प्रोफाइल डायग्राम जर का बघितला आपण तर दिस इज द energy profile diagram of the reaction A and this is the energy profile diagram of the reaction second here. मग आता ही ऍक्टिव्हेशन एनर्जी बघा, रिएक्शन जी फर्स्ट रिएक्शन आहे त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जीचा गॅप जास्त आहे. जी सेकंड रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये कॅटलिस्ट वापरलेला आहे त्याच्यामध्ये जी ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे ती कमी आहे. दोन्ही रिएक्शनचे एनर्जी प्रोफाइल डायग्राम ड्रॉ केलेले आहे बोर्डवर आपण. त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की रिएक्शन ए मध्ये कॅटलिस्ट वापरलेला नाही, रिएक्शन बी मध्ये कॅटलिस्ट वापरलेला आहे. ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट वापरला त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झालेली आहे. ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट वापरलेला नाहीये त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त आहे. म्हणजे इन जनरलचा पॉइंट जर का बोलायचा झाला आपल्याला की दोज रिएक्शन दे यूज द कॅटलिस्ट. ज्या रिएक्शन मध्ये आपण कॅटलिस्टचा वापर करणार आहोत त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेशन एनर्जीचा गॅप कमी असणार. ज्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट वापरल्या जाणार नाहीये तिथे ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त असेल. रिमेंबर दॅट माय डिअर फ्रेंड्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. दोज केमिकल रिएक्शन यूज द कॅटलिस्ट which decrease the activation energy and those reaction there is no use the catalyst here which increase the activation energy. तर activation energy जास्त आहे परंतु जिथे कॅटलिस्ट वापरसाल तिथे ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी आहे. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट रिगार्डिंग टू दॅट ऑफ द कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय करतो की जो रिएक्शनचा रेट वाढवतो आणि हे ट्रान्झिशन एलिमेंट and their cations they are use the catalyst and why they use the catalyst, so I will write here the points here. Okay, so have a look at this the point. It is very important regarding the NEET JEE examination point of view here. Many transition elements. Okay, many transition elements. Here I will write the many transition element and their cation TS यानी कि transition elements here. Remember that, which is very important points here. Many transition elements and their cations they use as a catalyst here. जवळपास खूप जास्त ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि त्याचे कॅटायन्स काय करतात रिएक्शन मध्ये हे कॅटलिस्ट म्हणून वापरतात. आता रिएक्शन कोणत्या, ज्या इनऑर्गॅनिक असतील किंवा ऑर्गॅनिक असतील दोन्ही रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं.
आता ट्रान्झिशन एलिमेंट्स हे कॅटलिस्ट म्हणून का वापरल्या जातात? कारण यांच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल असते. व्हॅकंट डी ऑर्बिटल हियर, रिमेंबर दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हियर. व्हॅकंट डी ऑर्बिटल ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि त्याच्या मेटल्स कॅटायन्स मध्ये असतात, म्हणून ते कॅटलिस्ट म्हणून वापरल्या जातात. आपण सांगितलेलं आहे की ते कॅटलिस्ट म्हणून वापरतात. तर का वापरतात? बिकॉज इन देअर कॅटायन्स अँड देअर मेटल्स द व्हॅकंट डी ऑर्बिटल इज प्रेझेंट. ओके. आणि दुसरा पॉइंट काय बघा, दे प्रोव्हाइड द लार्ज सरफेस एरिया. लार्ज सरफेस एरिया त्याच्या मेटलवर असतो. लक्षात घ्या, जे मेटल्स असतील आणि त्याचे मेटल कॅटायन्स असतील त्याचा सरफेस एरिया खूप मोठा असतो. फॉर एक्झाम्पल, इकडे लक्ष द्या, आपण आता एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. हे एक सोल्युशन आपण घेतलेलं आहे, इथिलीनचं सोल्युशन घेतलेलं आहे आपण. आय विल टेकिंग द सोल्युशन ऑफ इथिलीन हियर. आता या इथिलीनच्या सोल्युशन मध्ये आपल्याला हायड्रोजन गॅस पास करायचा आहे. हा जो इथिलीन सोल्युशन आहे याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन गॅस पास करायचा आहे. मग या इथिलीनच्या सोल्युशन मध्ये आपण निकेल मेटल घेतलेला आहे. दिस इज द निकेल मेटल हियर. ओके. हायड्रोजन गॅस आपल्याला याच्यामध्ये कंटिन्युअसली काय करायचा आहे? पास करायचा आहे. या सोल्युशन मध्ये काय हा? दॅट इज द निकेल मेटल हियर. मग आता हा निकेल मेटल जो आहे, लक्ष द्या, हा निकेल मेटल घेतलेला आपण जो कॅटलिस्ट म्हणून वापरला निकेल मेटल. आता निकेल मेटल काय करणार? याच्या सरफेसवर हायड्रोजन गॅस ऍब्झॉर्ब करेल. हा H2 गॅस हा निकेल काय करणार? त्याच्या सरफेसवर ऍब्झॉर्ब करणार. कारण हा सरफेस एरिया निकेलचा जास्त मोठा असल्या कारणामुळे जास्त हायड्रोजन गॅस त्याच्या सरफेसवर ऍब्झॉर्ब केला जाईल. द सरफेस ऑफ निकेल मेटल इज लार्ज. लार्ज सरफेस एरिया असल्या कारणामुळे निकेल जास्तीत जास्त हायड्रोजन गॅस त्याच्या सरफेसवर ऍब्झॉर्ब करणार आहे. मग हायड्रोजन गॅस जितका जास्त तो ऍब्झॉर्ब करेल तितका जास्त कॉन्सन्ट्रेशन हायड्रोजन गॅसचं वाढणार आहे. ओके. द निकेल मेटल दे प्रोव्हाइड द लार्ज सरफेस एरिया. निकेल मेटलचा सरफेस एरिया जास्त असल्या कारणामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त हायड्रोजन गॅस त्याच्या सरफेसवर काय करणार? तो ऍब्झॉर्ब करणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर का या सोल्युशन मध्ये हायड्रोजन गॅसचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिएक्शन काय होणार? फास्ट होणार. ओके. की द टू इम्पॉर्टंट पॉइंट्स हियर, व्हेरी इम्पॉर्टंट इन अ डी ब्लॉक एलिमेंट हियर. Why the transition element they use as a catalyst here? A first important point, vacant d orbital, one of the point, and they provide the large surface area. These two important points here, very important points here. कि why the transition elements they are used as a catalyst? Because of they provide the large surface area and one of the vacant d orbital here. So these is two important points here. मग आता कोणकोणत्या याच्यामध्ये ते कॅटलिस्ट म्हणून वापरल्या जातात बघा. फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स हियर, हायड्रोजन निकेल मेटल. जो निकेल मेटल आहे हा यूज केला जातो हायड्रोजनेशन ऑफ ऑलिफिन. ऑलिफिन जे आहे, जे ऑलिफिन कंपाऊंड्स आहेत त्याचा हायड्रोजनेशन करण्यासाठी निकेल मेटलचा उपयोग केला जातो. सेकंड, जो आयर्न मेटल आहे, प्रिपरेशन ऑफ अमोनिया. अमोनिया तयार करण्यासाठी हॅबर प्रोसेस मध्ये, इन हॅबर प्रोसेस, या हॅबर प्रोसेस मध्ये अमोनिया जर का तयार करायचा असेल, हायड्रोजन गॅस एकत्र केला जातो आणि नायट्रोजन गॅस एकत्र केला जातो आणि तयार केला जातो अमोनिया. याच्यामध्ये अमोनिया जर तयार करायचा असेल तर आयर्न कॅटलिस्टचा यूज केला जातो. त्या प्रोसेसला म्हटलं जातं हॅबर प्रोसेस. हॅबर प्रोसेस ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये अमोनिया तयार केला जातो बाय युजिंग द कॅटलिस्ट आयर्न. हियर आयर्न काय केला जातो? कॅटलिस्ट म्हणून या ठिकाणी यूज केला जातो. देन सेकंड, थर्ड पॉइंट हियर, द MnO2 मॅग्नीज डायऑक्साइड, KClO3 चं डिकम्पोजिशन करण्यासाठी मॅग्नीज डायऑक्साइड हा कॅटलिस्ट यूज केला जातो.
पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे पोटॅशियम पर क्लोरेट याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी MnO2 हा कॅटलिस्ट यूज केला जातो बिकॉज Mn इज अ डी ब्लॉक दॅट इज अ ट्रान्झिशन एलिमेंट हियर. त्याच्यानंतर बघा हा व्हॅनेडियम पेंटॉक्साइड जो आहे V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साइड दे यूज द प्रिपरेशन ऑफ H2SO4 हियर. ओके, लक्षात घ्या कॉन्टॅक्ट प्रोसेस ना आपल्याला H2SO4 जर का तयार करायचा असेल तर व्हॅनेडियम पेंटॉक्साइड नावाचा कॅटलिस्ट काय केला जातो यूज केला जातो. देन टिटॅनियम टेट्राक्लोराइड TCl4 टिटॅनियम टेट्राक्लोराइड पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीनचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी या ठिकाणी टिटॅनियम टेट्राक्लोराइडचा यूज केला जातो अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज कॉल्ड द झिग्लर नाटा कॅटलिस्ट हियर. That is the Ziegler-Natta catalyst here. Okay, titanium tetrachlorides they are used are the preparations of the polyethylene, preparations of the polymerization of ethylene. इथिलीनचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी टिटॅनियम टेट्राक्लोराइड नावाचा काय केला जातो हा कॅटलिस्ट यूज केला जातो आणि याला म्हटलं जातं Ziegler-Natta कॅटलिस्ट हियर. ओके, बघा आता मी प्रथम या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे वाय ट्रान्झिशन एलिमेंट यूज ॲज अ कॅटलिस्ट. ट्रान्झिशन एलिमेंट हे कॅटलिस्ट म्हणून का वापरले जातात कारण एक त्याच्यामध्ये लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड असतो म्हणून आणि दुसरा त्याच्यामध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल असते म्हणून. या दोन कारणांमुळे ट्रान्झिशन एलिमेंट कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात. याच्या अगोदरच्या पॉइंट्स मध्ये कॅटलिस्ट काय असतं त्याचा रोल काय असतो ते कायनेटिकच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत. आता ट्रान्झिशन एलिमेंट्स हे कोणकोणत्या याच्यामध्ये कॅटलिस्ट यूज केला जातं हायड्रोजनेशन ऑफ ऑलिफिन कंपाऊंडचा हायड्रोजनेशन करण्यासाठी निकेल हा यूज केला जातो. त्याच्यानंतर अमोनिया तयार करायचा असेल बा हेबर प्रोसेसनं त्याच्यामध्ये आयर्न कॅटलिस्ट वापरलं जातं. KClO3 चं डिकम्पोजिशन करण्यासाठी MnO2 हा कॅटलिस्ट वापरला जातं. कॉन्टॅक्ट प्रोसेस नुसार H2SO4 तयार करायचा असेल तर व्हॅनेडियम पेंटॉक्साइड नावाचा कॅटलिस्ट यूज केला जातो. इथिलीनचा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन याचं पॉलिमरायझेशन करण्यासाठी टिटॅनियम टेट्राक्लोराइड यूज केला जातो त्याला Ziegler-Natta कॅटलिस्ट असं म्हटलं जातं. These are the remember the point the catalytic properties of the D block element. So it is very important points regarding NEET JEE examination point of view. So have a look at the point here.